सिरसाळा पोलिसांची मोठी कारवाई. कासरवाडीत सुरू असलेला तिरट जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त, 4 जणांना रंगेहात पकडला. परळी तालुक्यातील मौजे कासारवाडी इथं अवैध जुगार अड्ड्यावर सिरसाळा पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत 4 जणांना तिरट नावाचा जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आलाय. त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण 1,17,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी 26 जून 2026 रोजी करण्यात आली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे कासारवाडी येथील तात्याराव रघुनाथ पाथरकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गोलाकार बसून पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकानं सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून एक दुचाकीसह एकूण 1,17,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस नाईक योगेश समुद्रे यांच्या फिर्यादीवरून तात्याराव रघुनाथ पाथरकर, देवीदास भानुदास कुकडे, राजेभाऊ माणिक राठोड, जयसिंग प्रभू राठोड असे फिर्यादीत नाव असलेल्या 4 जणांवर शिरसाळा पोलीस ठाण्यात कलम 12A महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सिरसाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बी राठोड व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस अंमलदार घोळवे करतायत.